हे गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, असा विषय आहे, आम्ही आहे पंढरपूरमध्ये. झाला मुक्काम सगळी 5 वाजता उठलो बाई. आणि सगळे क्या कोणी चहा पिऊ राहिलं, कोणी बिस्किट खाऊ राहिलं. तर मामा कसं चाललं मामा? थंडी बिंडी बरी आहे का? थंडी थंडी आहे ना? हां थंडी आहे. हां, तर गाईज कंटिन्यू करत राहा. चालू जातं MS-20 ला फॉलो करीत राहा. बाबा सांगा त्यांना हो फॉलो करा म्हणा. खोल्या फॉलो फॉलो हॅलो फॉलो करा. हां, बिड्या जरा कमी वाढा. गालमध्ये चालले गुडू गुडू गुडू. चला. तर बाबा कसा झाला मुक्काम पंढरपूरचा? आपलं मुक्काम चांगलं मनाटे आता आपलं. हां मामा, चला उद्याचं पोच संध्याकाळचं पो बाई. आजचा दिवस तर काढला. हा, जे होईन ते होईन. बाबाची पंगत होती, या बाबाची कढीची पंगत, आणि त्या राठोड मामाची बट्ट्याची पंगत होती, आणि या बाबाची कढीची पंगत, आणि त्या बाबाची बट्ट्याची पंगत. हे मोकार, टेन्शनच नाही. तर चला. तर मंडळी, हे तुमचे बंधू का? तर भाई, हे घोडके मामा आलेले आहे रात्री पंढरपूरमध्ये मुक्कामाला. आणि आजचा चहाचा लाभ त्यांच्याकडे येई. स्वाद 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 येई येई. कसं आहे? छान छान. तर असा विषय चहा घेतो गाईच. तर मंडळी, आम्ही आलो अंग का इकडे चंद्रभागामध्ये आंघोळ करायला आला मित्रांनो. आमचे माणसं गेले, कपडे सांभाळायला लागू राहिली. तर मी बरंच गिरस करतो आता, आंघोळ करतो, मग तुम्हाला भेटतो आता, मग अपडेट देतो. मंडळी, आम्ही आंघोळ वगैरे केली, कडक कपडे घातले, टॉपचा विषय केला. आता काय म्हणते ना त्याला, ते नाद केला पोरानं, आणि काहीतरी झालं म्हणते लोकाला, काहीतरी असा विषय आहे म्हणते. तर चला, आम्ही आता फ्रेश वगैरे कडक गिडक दिसतं का? कसं आहे? नाद नाही, टॉपचा विषय टॉपचाच राहणार आहे, आणि आपण काही हलकी माणसं नाही. तर मंडळी, बाबा कसा दिसतोय मी खरंच सांगा. ही मंडळी, नाद नाही करायचा कडक मध्ये भाई. तुळशीराम मामा, कसा विषय बाबा खरं सांगा, कसा आहे मी? हा, तुमच्या अगोदर आंघोळ घेऊन कडक कपडे इस्त्री करून आता बाबा हरिपाठ म्हणणार आहे. म्हणणार आहे का? पण आज हरिपाठ नाही, आज पाराय नाही, संध्याकाळी हरिपाठ आहे. तर सॉरी गाईज, हरिपाठ संध्याकाळी आहे, टेन्शन घेऊ नका. आणि तुळशीराम मामा कसे दिसते ते पण सांगा कमेंटमध्ये. छान छान गंध वगैरे कसा दिसतोय, बाबाचा गण गिन कसा दिसतोय ते सांगा. आणि ह्या बाबाचा विठ्ठलाचा गण कसा दिसतोय ते पण सांगा. हा, आणि बाबा इकडं बघा, इकडं गण कसा दिसतोय ते पण सांगा बाबा. हा, काही नाद नाही करायचा बाबाचा. बाबा बंग बंग करतो त्यांच्यापाशी ना, त्याचा काही विषय नाहीये. तर मंडळी, आम्ही आता बसलो आंघोळ बिंघोळ करून. आता पंढरपूरमध्ये बाबा आराम करते मित्रांनो. आणि आप्पा येऊ राहिले आमचे. आप्पाचा काही विषय नाहीये, आप्पाचा टॉपचा विषय. मंडळी, आजचा विषय आहे, आम्ही आंघोळी बिंघोळी करून आता कुत्रे मारून आज बळी दादा घोडके हे माझ्या समोर आहे. यांची पंगत आहे, वरणपोळी. आज हे अन्नदान करणार आहे. आजचे अन्नदाता हे आहे, समजून घ्या. काही नाव सांगा तुमचं पूर्ण. माझं नाव का? हा, पूर्ण. बळीराम घोडके. वडिलाचं सांगा ना. बळीराम साहेबराव घोडके. बळीराम साहेबराव घोडके यांचं अन्नदान आहे इथं पंढरपूरच्या दिंडीमध्ये मित्रांनो. आज पंगत आहे बळी भाऊची. वरण पोळ्या, काळं वरण आहे, काळ्या मसाल्याचं वरण आहे. डायरेक्ट कांदे गिंदे बारीक भाजून लगे आहे की नाही हो? नाद नाही करायचं बळी दादा. आज पंगत आहे त्यांची. आजचा मेनू दाखवून देतो तुम्हाला. भजनं गिजणं एकदम कडक मध्ये दाखवून देतो. काही विषय नाही, टॉपचा विषय. चला. आणि मामा बी मामा कसा चालू प्रपंच? हा, मदरीत फोन घेईन काही? चालू आहे भाई. 12-1ला फोन येतो. मदरीचा लय जीव आहे मामा. काय सांगा तुम्हाला आता, विषय टॉपचा आहे. पंढरपूरमध्ये खूपच गर्दी आहे मित्रांनो.
लय गर्दी माणसं इसरायला आम्ही सामान आणत आलो किराणा बळीदादाच पंगत आहे म्हणून त्याच्यामुळे काही विषय नाही गर्दी बा अशी गर्दी तरी मागं लय मोठी गर्दी येई माणसाला पाय ठेवायला जागा नाही आहे हे मूर्त्या बा इकडं दिसल्या का बाई आज नाही करायचं बाई हे बा इठ्ठल सगळं इठ्ठल आहे तर मंडळी आम्ही आता पंढरपूरमध्ये मामाकडं आता मस्तपैकी मसाले घेसाले घेऊन आलो भाई गावरान टाईपचे लोक आहेत ते मसाले वापरते वारणाला बळीदादा का बळीदादा डायरेक्ट म्हणजे गावरान मसाले काही विषय नाही आहे मामाच्या स्वप्नाची पंगत आहे भाई हे बघणं ऐक ना मामा हा आलो आईकड आईनं टमाटे एकदम मस्त भाव लिहिले आई लय छान भाव लिहिला तू लोक तिकडे 45 रुपये म्हणत येतो तू आम्हाला प्रेमानं सांगितले 30 रुपये हां तर आई खूपच छान स्वभाव आहे आईचा मंडळी आता सामान गिमान घेतलं बाई हे बा लय मोठं सामान घेतले आता नुसतं लोकाला खोपिऊ घालायचं आणि त्यांच्याकडून हरिपाठ म्हणून घ्यायचं आहे ना त्यांच्याकडून हरिपाठ म्हणून घेणार रे कारण की ते सगळे जे जेवणार रे का ते सगळे हरिपाठवाले आणि आम्ही का नुसते मुआकार हिंडणार अरे भाई त्याला हरिपाठ येत नाही नुसते जेवत हे आमचं गावचं मोठं पाटील आम्ही आता सामान गिमान घेऊन आलो वरण बाटीत काय वरणपोळी आज जे खाईन वरण ते दिंडीत मरण जरा डोक्याला घामघेम पसा आता म्हातारी तुमचे टवटवीत दिसलं बाई म्हातारी म्हणून मग नवरानेला खराब करून आणला असं नाही झालं बाई बरं का तर चला आम्ही जातो भाई वरणात तयारी करतो काहीच मंडळी आता आमचं स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे आणि सगळं सामान गिमान आणून टाकलं आम्ही आता बाय उंडे गिंडे समोर आले इकडे डाळ शिजू राहिली आणि काका संग बसलेला आहे काका कसा वाटतोय वारीचा आनंद वारीचा आनंद सांगणं म्हणजे सांगता येत नाही त्याची महिमा एवढा मोठा हा सोहळा आहे असा सोहळा कुठंच नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणजे देवात नाही लोकात नाही मग आपण तर सगळे माणसं तर भाई सोहळा आनंदाचा मी आता पहिल्यापासून आहे खरंच आनंदाचा सोहळा आहे काका म्हणते तसंच आहे पण खूपच परिस्थिती आहे यंदा लोक जास्त वाढले खरं सांगा काका वाढले खूप पब्लिक वाढली आम्ही नगर प्रदक्षिणा मारली ना त्यावेळेस तर वा वा काय सांगा तुम्हाला काय टाळ काय मुर्दूम काय नामघोष भगवंताच्या नामात सर्व वारकरी असे तल्लीन झाले सगळे भजनात दंग झालेले आहे असा विषय आहे भाई विषय टॉपचा आहे पंढरपूरच्या वारीचा टॉपचाच राहणार आहे कारण की मी आणखीन जगात पुढं अशी वारी पाहिली नाही जगात नाही तिन्ही लोकात नाही खरंच नाहीये तिन्ही लोकात वारी नाहीये तुम्ही एक बार येऊन पहा बार या सण वारीला सांगा त्यांना सर्वांनी वारीचा आनंद घ्या खरं सुख हे वारीतच आहे खरा सोहळा हा वारीतच आहे कारण संतांनी लिहून ठेवलंय हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही तुम्ही फक्त दिंडीतच या लागेल तुम्हाला बाकीचं चिल्लर सांगण्यात काही अर्थ हा नाही तर चला भाई आम्ही आता कांदे कापू का लोकांची टमाटे कापायची ऐकणे आपण तर भाई असं विषय कांदे गेले टमाटे गेंबडे कोथिंबीर घेतलं मिरची डाळ शिजू राहिली भाई आम्ही कांदे कापितो गावाची कापूर डोळ्यावर तिकट लागलं मामा वरण आहे का जे खाईन वरण दिंडीत मरण हा हे ठरल भेटन बाई काय टाकलं याच्यात आता ओ काय टाकलं तुम्ही मामा येई सांगा काही प्रतिक्रिया काही द्या कसा दिवस गेला कालचा आजचा ठणठणीत आहे ना खोबरं किस टाका टाका आप्पा टाका आप्पा वरण आहे वरण मकार वरण अरे सगळे गावरान मसाले ते सगळे
तेल टाकायचं का की द्या टाकून पुरा. हा मिरची तरी मसाला नाही आणला हो बाप भाई. तरी मसाला देत होत तो नाही आणला आम्ही. मिरची पावडर आणला. द्या टाकून काका. तर भाई खोबरा केस टाकलेला आहे. हो तेल टाका आतमध्ये आहे. माग तेल आहे डब्यात तेल आहे हो घरी. हाला हाला कचा 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 कचा. एकदम ओके झालेली आहे वरणाची गिरवी. कसं आहे आप्पा? ओके. हा टॉपचा विषय भाई. बघ दादा हा कचा 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 बघून खाली ओढ पळलं पाहिजे डायरेक्ट. तर हे झालं वरण. अरे बळे दादा एवढं टाका फक्त दळी आम्ही बसलो जेवायला. चाफे हे बघा वरण जिलेबी ही जिलेबी. फक्त बसले जेवायला. हे बघतो सगळे जेवायला बसले. आप्पा जिलेबी हा काय लागत आप्पा तुम्हाला? जिलेबी येईन ना आम्हाला. आम्ही घरची माणसं तुमच्या. मंडळी आम्ही आता 2 घास खाऊन घेतो आणि वरणाचा आणि याचा लाभ घेतो जिलेबीचा. कसं आहे चापे वरण कसं काय खाऊ? अतिशय उत्तम झालेला आहे. साहेबा खूपच छान झालेला आहे काहीच. मी जेवण करतो मग बघतो. तर मंडळी जेवण घेवण झालं एकदम पद्धतशीर मध्ये. आता काही विषय नाही आहे आता मंडळी. आता फक्त झोपायचं काम आहे. आणि हे बाई यांची झोपायची तयारी पहा. इतके हुशारी खाऊन पिऊन लगेच झोपायची तयारी. भाई अवघड आहे रे देवा. 2 दिवस काढायचे मित्रांनो. कसं चालू आहे भैया? नाद नाही करता बार असा विषय. आता 2 दिवस काढायचे कसे तरी काढायचे. तर मला बाबा भेटले. बाबा कुठलं तुम्ही? परभणी. नाव सांगा पूर्ण. किती वर्षापासून वारी करता तुम्ही? 5 वर्ष. तुम्ही महाराज बाबासाहेब जाधव. वारी किती वर्षापासून करता? 3 वर्षापासून. माऊली तुम्ही? धर्मी लोणी. ती कराम झाले 9-10 वर्ष. 9-10 वर्षापासून वारी करते माऊली. भाई अतिशय प्रसिद्धात छान मिळतंय वारीला भाई. टेन्शन घ्यायचं नाही. वारीला येऊन जायचं. सांगा वारीला याचा म्हणा. देव धर्म करायचा म्हणा. हा पुण्य लाभा. पंक्ती द्या म्हणा. कचाकच गावाकड. हा अन्नदान करा म्हणा. लेकी बाळीच लग्नाला पैसे द्यायचा म्हणा. मदत करायचा म्हणा. हा कोणाची गरिबी राहते म्हणा. कोणाची श्रीमंती राहते. सगळं सामान लेवल धरायचा म्हणा. आणि वारीला या म्हणा. सांगा त्यांना. हा तर गाईज हे माऊली परभणी जिल्ह्यातले झरीबोरी जिंतूरकडे आपल्याला भेटले. यांना खूपच छान वाटलं असं. पण मला तर खूपच छान वाटत राहिलं. माझी पहिली वेळ आहे मामा वारीमध्ये. मी संभाजीनगरचा मामा. हा संभाजीनगर. मस्त संभाजीनगर सोलापूर हायला गाव आहे माझं निपाणी म्हणून. हा माझी पहिली वेळ आहे. माझी गाडी तिकडे 4 व्हीलर. हा भाडं घेऊन आलेलो आहे मी. यायचं होतं मला एकट्याला यायचं होतं.
पण विठ्ठलाची काही देण असं विठ्ठल म्हणे तू स्वतःचे पैसे नको खर्च करू म्हणे सगळ्यात चल सगळंच चाल तू डायरेक्ट हां कमी खर्चामध्ये आण हां कमी खर्चामध्ये 1 रुपया खर्च लागला नाही बाबा फक्त जे लागला ते फक्त गाडीला लागला गाडी माझी 6,000 रिटर्न होती पण ॲक्च्युली म्हणजे काय झालं आता कोणी बिमार पडतं कोणी खोकला येतं कोणाला सर्दी येते आपल्या गाडीतलं नसलं बी तर आपल्याला दवाखान्यात न्यावं लागतं खरं सांगत हेच परमेश्वर आहे मग हेच परमात्मा आहे एकूण याराची मदत करणे म्हणजे हा परमात्मा तर काही विषय नाही आहे चालू राहत असतं घडामोडी आपण पैसे तर पुढं कमवू पण परमात्मा कामाला दर्शिक हे लागत करणं महत्त्वाचं हां जय हरी माऊली कुठलं माऊली नेवासा तालुक्यातले बाबा अतिशय जवळच्या माणसाच्या तालुक्यातले बाई आणि बाबाचा जवळच्या माणसाचा गंभीरने आता हरपलेला आहे ती दल्ला BJP गव्हर्नमेंटचा तुम्ही त्यात काय तुमचा आमदार कोण होता गडक नाही ना हा हा त्यांचा आता एक BJPचा कार्यकर्ता मिळाला ना आता माग तो दुधाचा धंदा करतात तो काय नाव त्याचं नाव आरगडे मंडळी आम्ही आता दगडी पुलाकडे चाललेलो हे पट्टीचं गेट बघताय का तिकडून आम्ही चाललो आणि महाराज दिंडी चालक आमचे दिंडी चालक आणि त्यांना म्हणलं मी चला आपण कमीत कमी मुखदर्शन घेऊन ये म्हणलं फेरीगिरी मारून येऊ ते म्हणे चला म्हणे माऊली इकडून जाऊ माऊली आणि नदीचं मध्ये पहा किती आंघोळ करायला आहे हे आंघोळी भैया तुम्हाला खोट नाही सांगत मित्रांनो खरं सांगायची गोष्ट म्हणजे असा विषय दिंडीला म्हणजे पंढरपूरच्या वारीचा विषय असा आहे का म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत मी या गोष्टी जीवनामध्ये फक्त एकच बार घडत असते या गोष्टी वारीचं एका शब्दात वर्णन कधीच मांडू शकत नाही मी म्हणजे इतका प्रतिसाद आहे माऊलीचा माहिती का आणि अतिशय म्हणजे जगात म्हणजे असा सोहळा आहे ना म्हणजे खरं सांगायची गोष्ट म्हणजे पहिली बार कुठंच नाही आहे कुठंच नाही जगामध्ये पृथ्वीवरती हा भूतलावरती कुठंच नाही आहे असा सोहळा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे ऐक नाही महाराज हां पृथ्वी तलावर असा सोहळा करत नाही ऐक नाही मामा पृथ्वी तळावरती असा माऊलीचा सोहळा आहे का कुठं जगात हां ऐक नाही माऊली सांगा मला तुम्ही पृथ्वी तळावरती असा जगात सोहळा आहे का असा माऊलीचा जगाचा बापच आहे तो मग बाई टॉपचा विषय बाई हां बाबानं एका शब्दात वर्णन दिलं तर चला असे जहाज वगैरे आहे इकडं आणि अतिशय मस्त माऊलीचा म्हणजे चंद्रभागेमध्ये मंडळी आम्हाला ह्या नदीच्या पल्ल्याकडनं त्या नदीकडे जायचं आहे आता आम्ही 30 रुपये पे केलं आहे भैयाला भैया म्हणे भैया सध्या हे सीझन आहे म्हणे खरे भैया त्याच्यामुळं कसं आहे गरीब लोकांचं पोट भरलं पाहिजे बाई काही विषय नाही विषय टॉपचा आहे टॉपचा राहणार आहे माऊली कुठले तुम्ही शिर्डी नगर जिल्ह्यामधले माऊली आम्ही संभाजीनगरचं मावलं हां संभाजीनगरचं आणि आम्ही आता मस्तपैकी जहाजावरती बसलो हा तर मंडळी आम्ही आत्ता उत्तम मस्त हा याला काय म्हणते तुमच्या भाषेमध्ये भैया याला काय म्हणते हां बोटमध्ये बसलो भैया आम्ही संभाजीनगरचं पाहुणं आम्ही बोटमध्ये बसलो त्यांना म्हणलं पलीकडं सोडा आणि महाराज खूपच आनंद वाटतंय मला अतिशय प्रसन्न वाटतंय जहाजामध्ये बसून मी फार काही म्हणजे खूप ठिकाणी गेलेलो आहे म्हणजे पुरा भारत हिंडलो असं पण म्हणजे बरंचसं कन्याकुमारी तिकडं लय मोठं गेलो पण असं जहाजात नाही बसलो पण आता गाडी वगैरे टाकलेली जहाजात लय मोकर कामं केलेले आम्ही पण त्याच्यामुळे आता काय बसून चाललो मी बसून चक्कर मारू एकदा काही नाही 30 रुपये बिचारे पोटं पाहण्याचे सवाल आहे तर चला बघा तुम्हाला रेल्वे टाकतो मी थांबा दर्शिक याला आगन दाखवतो तुम्हाला जुन्या प्रकारची दगडी पुलावर येते ना हां इकडून येऊ राहिली काय कोण थांबा इकडून येणार आहे थांबा आगन गाडी झुक 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 झुक
आहे ना बाबा? बाबा झुकझुक आगंगाडी आली आता. दिसली दिसली दिसली. बाबा पाहिली का तुम्ही आगंगाडी? बाबा आगंगाडी पहा ना. कसं वाटतंय बाबा तुम्हाला असं जहाजामध्ये बसून, बोटमध्ये बसून आगंगाडीचा आनंद घेताय तुम्ही, फोटो वगैरे काढताय? हे बघा बाबा काही रिस्पॉन्स दे ना भाई आपल्याला. बाबाच्याच भाजनात दंग आहे. तर मंडळी आम्ही आता जहाजात फिरून आता जो इकडं दगडी पूल आहे पाठीमाग, आणि आम्ही आता या जो डॅम आहे छोटासा, त्या डॅमला आता पलीकडे जायचं आम्हाला या. आणि महाराज, हे महाराज, हा बघा पंढरपूरचा नजारा डॅमचा. भाई नाद नाही करायचा. कसं पाणी घेणे वादन लोक आनंद घेत आहे वारीचा. आणि हे बघा सगळे आंघोळ घोंगळ कपडे गिपडे धुवून धावून, आणि तो ब्रिज बघा. हे नाद नाही करायचा भाई. भावी भक्ताचा टॉपचा विषय बघा, विठ्ठलाची देण बघा कसा आनंद घेतोय. हा 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 हे भक्त. आणि असा विषय कोणी फोटो काढते, कोणी सेल्फी काढतं, असं पण चांगलं भारी वाटतं भाई. पाणी पहा बघा, पाणी. हे दिंडी सोहळा आनंदाचा, जगात भारी आमची पंढरीची वारी. तर गाईज असा विषय, आम्ही आता परत चाललो मस्त आनंद घेत या दहाच्या गट्ट्यावरनं. भारी वाटतं एकदम, मस्त छान छान वाटतं. आणि अतिशय आम्ही गुगल मॅपला सुद्धा फेल केलेलं आहे. गुगल मॅपनं आम्हाला तिकडून रस्ता दाखवला, पण आम्ही गुगल मॅपच्या वरून चाललो डायरेक्ट. गुगल मॅप पॅल करू, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. गुगल मॅपनं ते ब्रिज दाखवला होता, आपण ह्या ब्रिजनं चाललो. तर चला. आणि भावी भक्त कसे आंघोळ करते, कोणी फोटो काढतं, लय भारी चालू सध्या मामाचं. आणि बघा भक्त नाद नाही भक्ताचा, सोहळा आनंदाचा. कसं हे. आणि महाराज हा कसं लोकेशन खतरनाक. आणि हे बाबा बघा, चंद्रभागेत वासुदेवाला कान पावले, गुरुदेव दत्ताला पांडुरंगाला, मातेला कान पावले, ललिताला ज्ञानेश्वराला, मातेला भक्त पावले, वाळवंटाने वासुदेवाला कान पावले. गोपाला पाठीनं बोटानं तुझ्या हातानं हे घे वासुदेवा, वंदाच्या नावाचा वदार मांडला, करणी वंदेला वैसे नाताला, नात्यानं पोट्याच्या या महादेवाला, गटोबा देवाला, अंशे मातेला, राईनं रुक्मिणा, सत्यव भामाला, जनाव बाईला, राव बाईला, मायन वाचून मजानं मिळतो, बापानं वाचून जन्मा मिळतो, भावानं वाचून ओळवना सोबत, बहिणीनं वाचून वडीनं मिळतो, मावली मावली संतांची नावली, येतोली मंदिरा खंडोबा देवाला, बाईनं मंदिरा धर्म देवाला, हे जय वासुदेवा
उतार मुलीला पावला गौसाला पावला चंदनपूरच्या भानुबाईला महादेवाला पंढरपूरच्या विठ्ठल राजाला हरिश्चंद्र राजाला तारामतीला महादेवाला. माऊली इमानदारीनं आता खरं सांगा मामा तुमचं नाव काय? दिलीप प्रल्हाद रेणके, दिलीप प्रल्हाद रेणके. कुठलं तुम्ही? हिंगोली जिल्ह्यातले आपले. आणि हिंगोली जिल्ह्यातले म्हणजे आपलं आमदार संतोष बांगरचं माहिती आहे मला, त्याचा काही विषय नाही, टॉपचा विषय. आमदार म्हणलं विषय संतोष बांगर. मामा आपलं? चंद्रभान सकाराम वाकुडे. तुम्ही कुठलं? अरे भाई ते संजय भाऊ तिकडे ते. तो रे भैया विठ्ठल संतोष भांडे औंढा नागनाथ. विठ्ठल संतोष भांडे भांडे. विठ्ठल संतोष भांडे औंढा नागनाथ. औंढा नागनाथ भाई. खूपच छान म्हणलेले भाई, यांचं मनापासून धन्यवाद. काही विषय नाही मामा. रामकृष्ण हरी. हेवा माऊली. प्रेम वाटत असतं बरं का. आता ऑनलाईनचा जमाने काही गोष्टी समजून घ्यायचा. जय हरी. त्याकडे ह्याकडेला आलो आम्ही आता. काही सांगू शकत नाही तुम्हाला. पै म्हणजे 2 किलोमीटर झाला आता. लोक आणखीन 1 किलोमीटर जायचं कुठं. काहून का बंद बसलंय कडे. गाड्यामध्ये येऊन देत नाही. ज्याच्या गेल्या त्याच्या गेल्या. पण आपली गाडी एकदम जवळ आहे मंदिराच्या, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. कसा विठ्ठल, कसा विठ्ठल माऊली. हा हा विठ्ठल का आणतो कुठं तरी काहीतरी नजर दाखवायला आणतो. भाई आणखी संध्याकाळी चमकन ते आता. हा गर्दी लय मोठी भाई. अरे मित्रांनो लय गर्दी मित्रांनो. मला दम फाटला चालू भाई. अरे बघा या सोहळा आनंदाचा. तर मित्रांनो आम्ही भेटायला आलतो. काय नाव बाबा? योगेश बनकर, महाराजाचा साडूचा मुलगा. तर भाई काही विषय नाही भैया. तुझं नाव काय भैया? संदेश कापरे भैया तुझं. भैया यांना भेटून खूप भारी वाटलं भैया. आम्ही तिकडून लांबून यांना भेटासाठी आलो भाई. हा चला माऊली धन्यवाद. जय हरी. जय. थंड पाणी आम्हाला लई वर चढ बोलू राहिलो आम्हाला. असं नका बोलू तुमच्या देवराला म्हणून तुम्ही आम्ही हे न करू. स्वयंपाकाला सुरुवात झाली. पाय आणा तुम्ही मला सांग. तर काही सगळं मेनू दाखवतो मला. काय मेनू होय? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बाई. जे खैर वांग त्याला देव पावन. आहे की नाही? ते घरी जाईन. अशा प्रकारे लाभ चालू. पाणी गिनी टाकून बस 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 बस. मोकार बापू लाभ घ्या. बाप भाई काय मेनू काय आज? काय काय भाजी? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी भाई. नाद नाही कर. तिकडे पोळ्या चालू आहे. हा बळी भाऊच्या हातची भाजी आज. या ना राव. शेंगदाणा कुठे? बस बस आता काही गरज नाही. हा काही रे होत. हा भारी होईन दर्शी घट होईन. कोथिंबीर राहिले. हा कोथिंबीर टाकू ना. तुमची बकेट घ्या इकडे. दोन आयटम सांगा बापू 2 शब्द वांग्याबद्दल. कस्तुरी मेथी का?
हा कस्तुरी मेथी. अहो धुवून काढणार बापू. सगळे हा टाका टाका टाका. सोयाबीन टाका वरून. कसा आहे स्वयंपाक गिपाक अगदी झणझणीत चालू आहे. काळ्या मसाल्यात एक बळे भाऊ कशा देऊ. लाल मसाल्यात दे भाई. काय काय टाकलं पण त्याच्यात भाई. असं झालं भाई आयटम. कसे बसेले जेवासाठी मस्त वाट पाहत 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 आहे की नाही जाणं. पाणी टाकू राहिली. किती टाका लागत पाणी. सांगा काही सांगा काका. काय सांगसान काहीतरी सांगा. भाजीबद्दल काही वांग्याबद्दल काहीतरी सांगा. हां दादर गिरवी बनवली बळी भाऊ रात. हां बळी भाऊच्या आजची भाजी खाल्ली ती कुठं कधी. भंडी शेवगावला. भेंडी शेवगावला. भंडी शेवगावची हो का ओळखते का. ही बळी झाला ग. ओळखते भावकी भावकी नाव कमी आहे. वा वा चांगलं तुझं जमलं. भावकी बी आहे सगळं ते मॅनेज करून घेते सगळं. सर्व पाहुणे रावळे वारकरी मंडळी यांना खुश ठेवण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. हा. हा आणि त्या योगदानामध्ये काय ते श्रम पण फार आहे. तर कारण चाल खूप मेहनत घेतात. भाजी मंडी खूप दूर आहे तो. मसाले आणायला तर पाय दमून जाते पार. आणि पियाला आणायचं जर इसरण्याला डबल जायचं म्हणलं ते जीवावर तिथं अंगाला काटा येतो. आणि गर्दी इतकी आहे का मुंग्याची लई कमी राहते इतकी माणसं. आणि हा आनंदाचा सोहळा माऊलीने सुखरूप पार करून- तुम्ही सांगा काही काका बरोबर दोन शब्द. दाजी आमची लाडकी दाजी काय बोलणार ते नाही पण तुमचं बी योगदान आहे. तर चला भाई काही विषय नाही आहे. चालू अशा प्रकारे साहेबाग इकडे पोळ्या चालू आहे. वांगे पंगत कोणाची पण. दामू महाराज बाबासाहेब चापे. दामू महाराज आणि बाबासाहेब चापे यांची दोन्ही मिळून पंगत आहे बाई. वांग्याची भाजी. टाइम आहे भाजी शिजायला टाइम हा सगळं मजा चालू झाली आता. आता पाणी टाकू राहिली आणि भाजी एकदम कडक मध्ये होणार आहे. ज्ञानाच्या तोंडावर पाणी सुटलं बाई. उरणार आहे उरणार आहे उरणार आहे. हा शिजायला पाहिजे. हा तर मंडळी या म्हाताऱ्या का या पहा चटक मिरचीचा ठ्यासा बनवून राहिल्या भाई जसं घरी इथं. हा घोडे बाबा इठ्ठला. आणि आमची इकडं पंगत बसली भाई. भाई वांग्याची भाजी आज नंबर एक भाजी वांगे हा जे खाईन वांग ते हो ना. आता काय विषय टॉपचा विषय. आता घरी गेलं काय केलं म्हणा. अरे वांग्याची भाजी आता पत्रवाळ्यावर आमच्या गावात चाफे नाही का बाबासाहेब चाफे त्याची पंगत. बाबासाहेब चाफे
आणि दाम महाराज खंडाकडे हे दुईचे पंग हा दुईचे पंगड हे बस सापे हे सापे मामा अन्नदाते आज सापे मामा अन्नदाता भाई जय हरी हे अन्नदाता आहे भाई नाद नाही करायचा चला मला काय दर्शक होऊ द्या मोठे मोठे ना हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे वांग्याची भाजीची टेस्ट घेतो भाई एक नंबर होईल भाई हा अतिशय उत्तम तर मंडळी भाई 4 पोळ्यात दाब द्याला भाई वांग्याची भाजी होती भाई अतिशय उत्तम होती भाई झणझणीत होती एकदम कडकमध्ये होती तर भाई असं मस्त वाटलं जेवण करून भाई जेवण झाले का काय काय खाल्लं आज काय काय खाल्लं तरी बी कढी भात अरे कढी भात आहे भाई आज बाप दिबेत पडी भातचा बेत आहे आज लापशी बी होती भाई मला आणली का पुढे आई का ते ती यायचं पाहिजे येईल एकदम पलीकडून अरे भाई आपल्या शेजारीचे भाई काही विषय रे परभणीचे पाहुणे भेटले भाई तुम्ही धन्यवाद तुमचं हा असंच प्रेम होते आमच्यावर कचकावून हा दणकावून भाई जेवण कसं झालं जेवण कसं झालं एकदम माझ्यापेक्षा दाद दे नाही पण ते वांगा तो लागेल होतं, आम्ही त्याला घेऊन होतो. आपल्याला कंटिन्यू तिकट लागत होती त्याच्यामुळे काही विषय एकदाच 3 चुरल्या भाई बाप बैल माहिती सकाळी भाजी चांगली झाली एकदाच तीन सकाळी भाजी चांगली झाली डाळ होती डाळ आणि आता बी मस्त एकदा 3 चुरीला बाप बैल करा एकदा 3 कर 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 बकरी वांगे घेतले वांगच घेतलं जरा घेतलं हे आमचे मोठे पाटील लाका 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 बरं कसं झालं जेवण एकदम ठीक बरं घरच्या सारखं वाटलं का कसं वाटलं आज जेवणी घरचे तिखट कसं का बरं मस्त मिडियम होतं लगे आपल्या लागेल शेंडीला तर भाई काही विषय नाही मोठे पाटील आता उद्या आपल्याला घरी जायचे परदेशी मला काही परसाद गिरसाद घेऊन द्या हा वा वा जेवण हा जेवण हा गुलाबजाम होते पिढे गिडे घेऊन द्या तुमच्याकडून बरोबर हो बरोबर ध्यान करून जेवण करून लगे आय लव्ह यू बुड्डा टुक 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 कसा मोकळा तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि संपितो आणखीन राहिले 2 दिवस कसे काटायचे आता काय माहिती पण तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या जर काय घडतं काय नाही ते पण दाखवतो चला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट टेक केअर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय